नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जी एमपीएससी कंबाईन जी ग्रुप बी आणि ग्रुप सी याची 2023 ची जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये कुठल्या विषयाला किती प्रश्न आले होते हे बघणार आहोत. आणि नेमका एक 5 मिनिटाचाच व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आहे हा. एकदम शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत की कुठल्या विषयाला नेमकी काय स्ट्रॅटेजी ठेवायची. आणि आता जी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याचे 2 भाग झालेले आहेत, म्हणजे याची पूर्व परीक्षा वेगळी होणार आहे ग्रुप बी ची, आणि ग्रुप सी ची देखील वेगळी होणार आहे, आणि याच्या मेन्स पण वेगवेगळ्या होणार आहेत. त्याच्यामुळे हे जे आहे पॅटर्न की कुठल्या विषयाला किती प्रश्न हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि ह्या गोष्टी जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथे चिटकून ठेवा की कुठल्या विषयाला किती प्रश्न येतील ते. याच्यामुळे काय होईल, जेव्हा आपल्या मनात प्रश्न येईल की या विषयाला किती प्रश्न येतील, तेव्हा आपल्याला ते मोबाईल वगैरे उघडायची गरज पडणार नाही. समोरच जिथे अभ्यास करताय, डेस्क असेल किंवा जे काय असेल, घरी अभ्यास करत असाल, लॅबला करत असाल, तिथे चिटकून टाका. तर इकडे बघा, या विषयांची मांडणी पण मी कशी केलेली आहे ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कशामुळे केलेली आहे ही पण बघा. इथे मी भूगोल घेतलाय, ज्याला 10 प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे. भारतीय राज्यघटना याच्यावरती 15 प्रश्न 2023 ला आलेत. इकडे बघा, एक पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट सांगतो की याच्यात बदल कुठे होऊ शकतो. याच्यात 3 गोष्टीत बदल होऊ शकतो. एक, भूगोलच्या प्रश्नात काहीतरी कमी जास्त होऊ शकेल. एक, दुसरं, अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नात काहीतरी बदल होऊ शकेल. आणि तिसरं, इतिहासच्या प्रश्नात काहीतरी बदल होऊ शकेल. पण शक्यतोवर कंबाईनला किंवा ग्रुप सीला बदल होण्याची शक्यता मला वाटत नाही. कशामुळे? कारण की इथे अंकगणित आणि बुद्धिमत्ता सेपरेट दिलेला आहे. म्हणजे 7 विषयाचे 8 विषय त्यांनी जवळपास केलेले आहेत पूर्व परीक्षेला. त्याच्यामुळे इथे 20 प्रश्न राहतील. फार फार इथे 15 होतील, आणि ह्या 10चे 15 किंवा या 10चे 15 असं कमी जास्त होईल. कारण की दोन्हीपैकी कुठलाही विषय, इतिहास किंवा भूगोल, हे 10 राहणारच आहे. दोन्हीपैकी एक, कदाचित दोन्ही राहतील त्या पद्धतीनं. पण पहिली प्रायोरिटी याच विषयाला असं गृहीत धरून अशा रीतीने अभ्यास करा. हे भूगोल, भारतीय राज्यघटना आणि भारतीय अर्थव्यवस्था हे पहिल्यांदा का लिहिलंय, तर हे जे आहेत इनपुट जेवढं आपण देऊ तेवढं आउटपुट आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे ते दिलेलं आहे. म्हणजे हे 3 विषय आपल्याला जवळपास 40 मार्क द्यायलेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे भारताचा भूगोल किंवा महाराष्ट्राचा भूगोल 10 प्रश्न, भारतीय राज्यघटना 15 प्रश्न आणि भारतीय अर्थव्यवस्था 15 प्रश्न, हे 3 विषय 40 मार्क द्यायलेत. 15 15 30 आणि 40. क्लिअर? पहिले 3 विषय झाले. हे विषय मध्ये का लिहिलेत, तर हे आहे आपला 422 फॉर्म्युला. हे सॉरी 322 फॉर्म्युला. 1 2 3 आणि हे 2 आणि हे 2. हे 2 विषय चालू घडामोडी 15 प्रश्न आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता 15 प्रश्न, हे मिळून झाले 35 प्रश्न. हे दररोज करायचे आहेत. 1 ते 1.5 तास चालू घडामोडी, आणि दररोज 1.5 तास ते 2 तास. हे कळलंय? म्हणजे किंवा हे 1.5 आणि 1.5 3 तास हे करणं गरजेचं आहे. कधी तुम्ही 1 तास करू शकता, कधी 2 तास करू शकता. आज 1 तास करा, उद्या 1.5 तास करा, परत 2 तास करा, 1 तास 1.5 तास 2 तास असं करू शकता. एक विषय हा पण तसंच करू शकता. आज 1 तास, उद्या 1.5 तास, उद्या 2 तास, टप्प्याटप्प्याने. हे पण दररोज करायचे आहेत. कशामुळं? हे 35 जे मार्क आहेत याला वेळ द्यावाच लागतो. चालू घडामोडी एका दिवसात संपत नाही. गणित आणि बुद्धिमत्ता संपत नाही. पण ज्यांना गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमत्ता अवघड जात आहे, हे सॉरी बुद्धिमत्ता सोपं जातं सगळ्यांना, त्याचं जास्त अवघड जात नसतं. 99% जनतेला प्रॅक्टिस केली की होऊन जातं. पण अंकगणित ज्यांना अवघड जाते समजा, किंवा कॉन्ट वगैरे, तर त्याने लिमिटेड टॉपिकला फोकस करायचं. पहिल्यांदा अभ्यास करत असताना याचे IMP टॉपिक्स आजपर्यंत विचारल्याची लिस्ट काढायची, प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न सोडवायचे प्रत्येक टॉपिकवरचे, आणि बेसिक काही गणित करणं गरजेचं आहे. ज्यांना खूपच अवघड जाते अंकगणित, त्यांनी पोलीस भरतीचे जरी गणित आधी प्रॅक्टिस म्हणून सोडवले तरी चालतं. म्हणजे स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे अंकगणित. तेवढे लेवलची परीक्षेला आपल्या इकडे अवघड प्रश्न येतात हे मलाही मान्य आहे, पण तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी, तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी ही गरजेचं आहे. डिटेल मी याच्या स्ट्रॅटर्जीच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्याच्याबद्दल, पण सध्या या गोष्टी सांगतोय. चालू घडामोडीचा अभ्यास, इयरबुक वापरा 1 वर्षाचं, आणि त्याच्या पुढे 2-3 महिन्याचं वगैरे मॅगझिन वापरू शकता. याच्यातून जुने प्रश्न पाहणं गरजेचं आहे. जुने मागच्या निदान 3 ते 4 वर्षाचे प्रश्न बघणं गरजेचं आहे चालू घडामोडीचे. म्हणजे तुम्हाला कळेल की फॅक्च्युअल प्रश्न कसे आहेत, 1 लाइनर प्रश्न कसे आहेत, कुठल्या घटकावरती विचारतात, काय गोष्टी आपल्याला पाठ करायच्यात, काय गोष्टी समजून घ्यायच्यात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे पण लिहून घ्या. चालू घडामोडी 15 प्रश्न, अंकगणित 20 प्रश्न, हे दररोज आपल्याला करायचं आहे. चला, समजलं. त्याच्यानंतर इतिहासला 10 प्रश्न आहेत. याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र याच्यावरती 10 प्रश्न विचारलेत, आणि सामान्य विज्ञान याच्यावरती 15 प्रश्न विचारले. तर याच्यामध्ये सामान्य विज्ञानचा अभ्यास करत असताना सगळ्यात मोठी चूक होते, आपण त्याला कॅटेगराईज करत नाही, त्याला फोडत नाहीत आपण. म्हणजे पूर्ण सामान्य विज्ञान किंवा आपल्याला माहित असतं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, इथंच आपण चुकतो. फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे पुस्तकात ॲज इट इज टॉपिक असतात. त्याच्यामध्ये बायोलॉजी म्हणजे सेल असेल, मानवी सेल वगैरे, मानवाच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे वगैरे त्याच्याबद्दल ते. त्याच्यानंतर बॉटनी,
वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र, हेल्थ बद्दल, रोग वगैरे त्याच्यावरती, आणि कृषी, असे जवळपास 7 विभाग किंवा 1-2 अजून होतील कमी जास्त, 7 विभाग करणं गरजेचं आहे आणि त्या विभागानुसार टार्गेट करायचं आहे. फिजिक्समध्ये लाईट, साऊंड असे 2-3 टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न येतात. केमिस्ट्रीमध्ये पण काही पिरियोडिक टेबल वगैरे वगैरे असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न येतात. स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल पद्धतीने सांगणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण सध्या तुम्ही अभ्यासाला लागण्यासाठी हे विषय जे आहेत हे दररोज परीक्षेपर्यंत करायचे, त्याच्यात वादच नाही. मी याला सोपी स्ट्रॅटेजी सांगितली. 1 तास, 1 तास, आज 1 तास, उद्या 1.5 तास, 2 तास, 1.5 तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, याला असं करू शकता. आज 1 तास, उद्या 1.5 तास, परवा 2 तास, त्या पद्धतीने लक्षात घ्या. म्हणजे टेन्शन येणार नाही, जास्त वेळ पण जाणार नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि अंकगणितला ऑलरेडी बोललोय, त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ टाकतो मी, काही प्रॉब्लेम नाहीये. टॉपिक वाईज जायचंय. रिझनिंगला पण टॉपिक वाईज जायचंय. एका टॉपिकचे कमीत कमी 20 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, कमीत कमी. म्हणजे एखादा टॉपिक आहे खूपच अवघड आहे तरी 20 प्रश्न सोडून बघा. ते 20 प्रश्न सगळ्या टाईपचे घ्या त्याच्यातून आणि तुम्हाला कळून जाईल. पहिल्यांदा प्रिव्हियस इयरचेच करा. समजा सिलोलिझम आहे, 20 प्रश्न सिलोलिझमचे प्रिव्हियस इयरचेच करा. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या त्या एक्झामचे बघितले तर सोपं जाईल. मुख्यचे पण काही बघू शकता तुम्ही. म्हणजे समजा तुम्ही कंबाईन करताय ना, राज्यसेवेचे सीसेटचे प्रश्न बघाल तर अवघड होईल तुमचं. त्याच्यामुळे ज्या परीक्षेची तयारी करतोय त्याच, आणि कंबाईनचे दोन्ही पेपर बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी चे काही प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यात धोका नाही. शेवटचे 2 मिनिटं घेतो. परत एकदा लिहून घ्या. भूगोलला 10 प्रश्न, त्याच्यात भारताचे कुठले टॉपिक, महाराष्ट्राचे कुठले टॉपिक, येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओज असतील त्याच्यामधून तुम्हाला कळून जाईल. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना लिमिटेड पूर्व परीक्षा, कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करायचा आहे. भूगोलचा पण पूर्व परीक्षा, जी कंबाईनची पूर्व परीक्षा आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी, त्याच डायरेक्शनने करायचा आहे. राज्यसेवेला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात, कंबाईनला वेगळ्या पद्धतीने विचारतात, ती गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय अर्थव्यवस्था लिमिटेड आहे. राज्यसेवेला वेगळेच टॉपिक आहेत किंवा काही टॉपिक कॉमन आहेत, पण प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे, इकडे वेगळ्या पद्धतीने आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. हे 3 विषय 40 प्रश्न, हे 2 विषय 35 प्रश्न, आणि हे 2च विषय 25 प्रश्न. पण ह्या सामान्य विज्ञानचे तुकडे करणं गरजेचं आहे. त्या तुकड्यानुसार ते टॉपिक काढणं गरजेचं आहे. ओके. तर जे युट्यूबचे विद्यार्थी असतील ज्यांनी आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्यांच्यासाठी आता आपली मेंटरशिप बॅच असेल किंवा टेस्ट सिरीज बॅच असेल, याच्यासाठी मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. 94 21 44 24 36 याला व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याच्यात तुमचा नंबर, तुमचं पूर्ण नाव मला पाठवू शकता. ओके. तुमच्या डिग्रीचं नाव, तुमची पासआउट कधी झालंय आणि तुमचा जिल्हा, ही सर्व माहिती मला पाठवा. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होईल आणि माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह होईल. तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील आणि जे काही प्रश्न विचारायचा असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता. डायरेक्ट कॉल करू नका, कारण की कॉलची संख्या भरपूर होत आहे. सगळ्यांचा कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही, पण सगळ्यांना व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य आहे. त्याच्यामुळं या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा, ही सर्व माहिती पाठवा, तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. प्रत्येकाने करा, त्याला काही कुठलं चार्ज नाही, मोफत आहे. कारण की काही ज्या गोष्टी मला सांगायच्या असतात मी स्टेटस स्वरूपात टाकत असतो, आणि इथून परीक्षेपर्यंत कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी जरी करत असाल आणि हा व्हिडिओ जरी बघत असाल तरी ही गोष्ट लिहून घ्या आणि ती माहिती मला व्हॉट्सअपला पाठवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील की सर याच्यावरती व्हिडिओ टाका, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, किंवा मला व्हॉट्सअपला देखील मेसेज करू शकता की सर या गोष्टीवरती तुम्ही व्हिडिओ युट्यूबला टाकला तर चांगली गोष्ट होईल. तर अशाच जबरदस्त व्हिडिओसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.